अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आपली दत्त बावनीची सिरीज चालू आहे आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण दत्त बावनीची प्रस्तावना ठेवली आणि आपण पाहिलं की कसं हे 52 श्लोकांचं स्तोत्र श्री रंगावधूत महाराजांच्या अंतःकरणातून निघालं आणि त्या पानावरती उमटलं आणि ते 52 श्लोकांचं म्हणून ती दत्त बावनी आणि गुरुचरित्रामधले अध्यायसुद्धा 52 आणि म्हणूनच की काय ह्या दत्त बावनीला गुरुचरित्राचं अतिसंक्षिप्त सार असं म्हटलं जातं. विथ दॅट नोट आपण आता प्रत्यक्षपणे या दत्त बावनीचा अर्थ जाणून घेण्याला सुरुवात करणार आहोत. तेव्हा नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. जसं मी मागेच सांगितलं की दत्त बावनी हे काय आहे, गुरुचरित्र आहे. पण मग कसं, कोणाचं, तर तिघांचं. कोण तिघं, तर आदी गुरु म्हणजे कोण, दत्तात्रेय महाप्रभू ते, त्याच्यानंतर द्वितीय कलियुगामधला प्रथम अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ आणि कलियुगामधला दुसरा अवतार द्वितीय अवतार म्हणजे नृसिंह श्री सरस्वती. या तिघांच्या चरित्रामधल्या लीला ह्या दत्त बावनीमध्ये वर्णन केलेले आहेत. तर सर्वप्रथम भगवान महाप्रभू दत्तात्रेय जे आहेत 1 ते 18 ओव्यांमध्ये त्यांचं चरित्र आहे, त्यांच्या लीला आहेत. 19 आणि 20 मध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं गुणगान आहे आणि पुढे 21 पासून 34 पर्यंत नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे आणि तिथून पुढे 52 पर्यंत एकंदर गुणगान केलेलं आहे, महिमा मंडन केलेलं आहे, फलश्रुती आहे ह्या दत्त बावनीची. तर असं साधारण 4 भागांमध्ये हे विभागलेलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण त्याचा पहिला भाग म्हणजे महाप्रभू भगवान श्री दत्तात्रेय यांच्या लीला आणि त्यांचं गुणगान केलेलं आहे जे या दत्त बावनीमध्ये, त्याचं श्रवण करणार आहोत, त्याचं निरूपण करणार आहोत. तर सुरुवात कुठे होते, जय योगीश्वर दत्त दयाळ तूज एक जगमा प्रतिपाळ अत्रे अनसूया करी निमित्त प्रगट्यो जग कारण निश्चित. आता सुरुवातच काय केलेली आहे बघा, म्हणजे जसं हनुमान चालिसामध्ये सुरुवात आहे, जय हनुमान ज्ञान गुण सागर. पहिल्या 4 शब्दांमध्येच हनुमानाचं वर्णन केलेलं आहे की हनुमान कसा आहे, तर ज्ञान आणि गुणाचा सागर. तसं इथे रंगावधूत महाराजांनी पहिल्या 2 ओळीतच दत्तांचं वर्णन केलेलं आहे, जय योगीश्वर दत्त दयाळ. काय आहे योगीश्वर म्हणजे काय, अरे योगीराज माऊली आहे, समस्त योग्यांचा तो ईश्वर आहे. म्हणजे पतंजलींनी योगसूत्र लिहिली, योगशास्त्राची निर्मिती केली आणि भगवान शिवशंभूला आपण आदी योगी म्हणतो, आदिनाथ म्हणतो. परंतु योगीश्वर कोण, तर तो एकच भगवान महाप्रभू श्री दत्तात्रेय, योग्यांचाही योगी, अवधूत कुलनायक दत्तात्रेय. आणि तो कसा आहे, दयाळ आहे. आणि तो दयाळ आहे म्हणूनच काय आहे, तूज एक जगमा प्रतिपाळ. ह्याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे माझ्याकरता या संपूर्ण जगामध्ये तूच एक प्रतिपाळ करता आहेस, किंवा दुसरा जो मला जास्त भावतो तो म्हणजे ह्या संपूर्ण जगाचाच तू एकमेव प्रतिपाळ करता आहेस. आणि का आहेस, कारण तू दयाळू आहेस. मित्रांनो, संपूर्ण जगाचा प्रतिपाळ करण्याकरता कुठली गोष्ट, कुठला गुणधर्म, कुठलं सामर्थ्य सगळ्यात जास्त ठळकपणे तुमच्याकडे पाहिजे. ऑफकोर्स सर्व समर्थ असणं, सामर्थ्यवान असणं, स्वावलंबी असणं हे तर झालंच, परंतु त्याच्यापेक्षाही पॅरामाऊंट कुठलं आहे, दयाळू असणं. जर का क्षमा करण्याची क्षमता असेल तरच तुम्ही एखादी गोष्ट संचलित करू शकता. माता आपल्या पुत्राला क्षमा करू शकते, म्हणूनच ती अत्यंत उत्कृष्ट माता बनते, आपल्या पुत्राचं संगोपन करू शकते. क्षमा हा गुणधर्म कशामुळे येतो, दयेमुळे येतो. आणि जो संपूर्ण भूतमात्रांवरती दया करू शकतो तोच ह्या जगाचं प्रतिपाळ करू शकतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे काय, दत्त दयाळ तूज एक जगमा प्रतिपाळ अत्रि अनसूया करी निमित्त आणि प्रगट्यो जग कारण निश्चित. निश्चितपणे मी सांगू शकतो की तू कशाकरता उतरलेला आहेस, जगाच्या कारणाकरता, जगाच्या कल्याणाकरता, परमार्थाकरता आलेला आहेस. पण कसा, अत्रि अनसूया करी निमित्त. अत्रि ऋषी आणि अनसूया या दोघांचा तो पुत्र.
आणि म्हणून ह्यांनी काय म्हटलेलं आहे, अत्री अनसूयेचं निमित्त करून तू आलेला आहेस जगाचा उद्धारा करता. इथे मला रामरक्षेमधलं एक श्लोक आठवतो. बुधकौशिक ऋषी म्हणतात, स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. अज म्हणजे काय, जन्मविरहित, अजन्मा, ज्याला जन्म नाही मृत्यू नाही असा. आविर्भूतम तो अवतरलेला आहे. कशा करता? स्वलीलेने अवतरलेला आहे. कशा करता? जगत्रातून, जगाला तारण्याकरता. जो अजन्मा आहे, ज्याला जन्म नाही मृत्यू नाही, तो अवतार जन्म घेतो. कशा करता? जगाच्या उद्धाराकरता. आणि तेच इथे रंगावधूत महाराजांनी म्हटलेलं आहे, अत्री अनसूया करी निमित्त प्रगट्यो जगकारण निश्चित. पण आपल्याला हेही माहिती आहे की जगाला कोण चालवतं? जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे करणाऱ्या 3 देवता आहेत, राईट? कुठल्या? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, राईट? मग या तिघांकडे हे सगळं संचलन सोपवलेलं असताना दत्तात्रेय कुठून आले बरं? तर पुढे एक्सप्लेन करतात की दत्तात्रेय कसा आहेस? ब्रह्मा हरिहरनो अवतार. तू कसा आहेस? ब्रह्मा, हरी आणि हर यांचा अवतार आहेस. ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार. आता हे ब्रह्मा हरिहरनो अवतार थोडंसं एक्सप्लोअर करूया आपण. म्हणजे आपण जेव्हा एखाद्याचा अवतार आहे असं म्हणतो, तेव्हा ज्याचा अवतार आहे तो श्रेष्ठ आणि हा जो कोण आहे ज्याने अवतार घेतलेला आहे तो कनिष्ठ, असा विनाकारण मनामध्ये भाव उत्पन्न होतो, राईट? पण हे खरोखर तसं आहे का? हे तसं नाही आहे, किंबहुना ह्याच्या उलटं आहे. कसं? तर मित्रांनो, मला पाण्याचं उदाहरण द्यायला सगळीकडे आवडतं, दृष्टांत द्यायला. तोच इकडे पण मी वापरतो. पाणी हे एक रसायन आहे, राईट? आणि पाण्याचं रासायनिक सूत्र, फॉर्म्युला काय? H2O. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो, राईट? H2O. आता हा H2O मधले 2 H जे आहेत ते आपण हरी आणि हर पकडूया, राईट? महाविष्णू आणि परमशिव 2 H, हरी आणि हर, आणि O जो आहे तो ब्रह्मदेव. या तिघांचं मिळून जो पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो H2O, तोच म्हणजे दत्तगुरु, तोच म्हणजे दत्तात्रेय. मित्रांनो, आलं लक्षात? तिघांचं एकत्रित स्वरूप, तिघांची ताकद एकामध्ये आहे. आणि म्हणून आपले जे ऋषीमुनी आहेत अत्यंत हुशार, त्यांनी जेव्हा देवाची चित्र काढली, आकृत्या काढल्या, चित्र नाही म्हणणार मी, तेव्हा दत्तात्रेयांची, दत्तगुरूंची आकृती दाखवण्याकरता मग त्यांनी काय केलं? 3 मुखांचा त्याची आकृती काढली. त्रिमुखम षड्भुजम दत्तम कौपिन वस्त्रधारिणम मध्ये विष्णुम गोपालकम सर्वथा करुणाकरम. 3 मुख आणि 6 हात असलेला दत्त, आणि मध्ये कुठलं मुख आहे? कौपिन वस्त्रधारिण. म्हणजे काय? लंगोटीसारखं वस्त्र धारण केलेलं आहे, कारण तू दिगंबर आहेस, राईट? पण लौकिक जगामध्ये फिरण्याकरता एक छोटंसं अंग झाकण्याकरता, गुप्तांग झाकण्याकरता वस्त्र धारण केलेलं आहेस. आणि मध्ये विष्णू गोपालक आहे, मध्ये विष्णू आहे, आणि उजवी आणि डावीकडे ब्रह्मा आणि शिव आहेत. असा तू त्रिमुख आहेस. ब्रह्मा हरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार. आता इकडे मला रामायणातली गोष्ट आठवते. बिभीषण जेव्हा रावणाचा त्याग करून रामाला शरण येतो, तेव्हा सुग्रीवाच्या मनात पाल चुकचुकते आणि तो म्हणतो, हे प्रभू श्रीरामा, मला नाही वाटत तू ह्या बिभीषणाला आपल्या शरणामध्ये घ्यावंस, मला काहीतरी काळबेरं वाटतंय. तेव्हा राम प्रभू जे उत्तर देतात ते म्हणतात, मम पण शरणागत भयहारी. तो कसाही असो, मला माहिती नाही, आय डोंट केअर. तो मनात कुठला हेतू ठेवून जरी आलेला असला तरी माझा पण आहे. काय पण आहे? शरणागत भयहारी. जो मला शरण येतो त्याचं भय हरण करण्याचं माझा पण आहे. आणि तेच या दत्तात्रेयाचं आहे. काय आहे? शरणागतनो तारणहार. त्याला जो शरण येईल त्याचा तो तारणहार आहे, त्याचं तो रक्षण करणार आहे, त्याचा तो प्रतिपाळ करणार आहे. बघा, सो फार आपण अजून दत्तात्रेयांचं स्वरूपच जाणून घेत आहोत. काय म्हणतात? अंतर्यामी सतचित सुख, बहार सद्गुरु द्विभुज सुमुख. मित्रांनो, या संत महात्म्यांचं कौशल्य कमीत कमी शब्दांमध्ये एवढं मोठं काही सांगून जातात.
आता अंतर्यामी सतचित सुख, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे प्रेम आणि आनंद म्हणजे आनंद, सच्चिद आनंद. अंतर्यामी कसा आहेस तू? सच्चिद आनंद आहेस. ना अंदाज कुठले ना अनुमान काही, कुठे जायचे यायचे भान नाही, असा आहेस तू. तू स्वयंभू आहेस, स्वावलंबी आहेस, तुला कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही आहे. सच्चिद आनंद स्वरूप आहेस आतमध्ये. पण बाहेर कसा आहेस? बाहेर सद्गुरु द्विभुज सुमुख, 2 भुजा धारण केलेला आणि सुंदर मुख असलेला तू सद्गुरू आहेस. अगेन कशा करता? जगाचं तारण करण्याकरता. आविर्भूतम अजम विभूम, तू अंतर्यामी सच्चित सुख असलेला सुद्धा आणि बाहेर सद्गुरू, 2 हात आणि एक छान मुख असलेला. कशा करता? आमचं तारण करण्याकरता तू प्रकट झालेला आहेस. तुला गरज आहे का? नाही, आम्हाला गरज आहे म्हणून. आता इकडे मला एक रूपक द्यायला एक छानसं आठवत आहे. गदर जर चित्रपट आपण पाहिला असेल, सनी देओल, माहिती आहे तो हापसा, तो असा उचलतो आणि शत्रूंवरती तुटून पडतो. त्यातला तो हापसा जो आहे मित्रांनो, हे त्याचं बाह्य रूप आहे त्या हापशाचं. पण त्या हापशाचं अंतर्रूप काय आहे? पाणी, निर्मळ पाणी, जे भूमीच्या अंतर्गत जो झरा वाहतो पाण्याचा, शुद्ध मिनरल वॉटरचा झरा, किती अनंत झरा. तो हापसा पंप तुम्ही मारत राहाल तेवढं पाणी येत राहतं. म्हणजे त्या हापशाचं अंतरंग काय आहे? अनंत पाणी, निर्मळ पाणी, विशुद्ध पाणी. पाणी म्हणजे जीवन. पण बाह्य स्वरूप काय आहे? तो हापसा आहे, एक पंप आहे. राईट? सो पंप is that mechanism. Pump is that arrangement to get to that unlimited source of water. तसं हे जे तू बॉडीली अवतार धारण केला सद्गुरूचा, तो कशा करता? टू ॲक्सेस जो सच्चिदानंद स्वरूप तुझ्या आतमध्ये वसलेला आहे त्याला ॲक्सेस करण्याकरता तू बाह्य अवतार धारण केलेला आहेस. द्विभुज सुमुख. आणि या 2 हातांमध्ये काय आहे तुझ्या? झोळी अन्नपूर्णा कर माह्य, शांती कमंडल कर सोहाय. आता इथे सुद्धा बघा 2 शब्दांमध्ये त्यांनी केवढं सांगून ठेवलेलं आहे. कुठले 2 शब्द? झोळी अन्नपूर्णा. आता केवढा विरोधाभास आहे मित्रांनो. झोळी कशासाठी वापरतो आपण? झोळी घेऊन आपण कुठे जातो? भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही, भिक्षा मागण्याकरता त्या झोळीमध्ये ओम भवती भिक्षाम देही म्हटल्यानंतर जी काही व्यक्ती जे काही त्याच्यामध्ये शिधा टाकेल, वरण भात जे काही टाकेल ते निमूटपणे घ्यायचं. म्हणजे अन्न ची भिक्षा मागण्याकरता झोळी आहे. पण इथे काय म्हटलेलं आहे? झोळी अन्नपूर्णा कर माह्य. आता हे कसं काय? हे एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा मी छोटीशी गोष्ट सांगतो. दत्तात्रेय एकदा अमरापूर म्हणजे आता आपण नरसोबाची वाडी ज्याला म्हणतो, तिकडे एक ब्राह्मणाची वस्ती होती. सगळे धनिक ब्राह्मण होते कारण वेदपाठी होते. तिकडे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता आणि दत्तात्रेय म्हणजे नृसिंह सरस्वती नेमके त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरीच भिक्षेला जायचे आणि बाकीचे लोक मग त्याचा हेवा करायचे. आमच्याकडे एवढी सगळी संपत्ती आहे, साधन संपत्ती आहे, पण आमच्याकडे कधी येत नाहीत देव, आणि त्याच्याकडे बरोबर जातात. आणि एक दिवस ते गेले आणि एक दिवस त्यांच्या घरी काही अन्न नव्हतं देण्याकरता. तो ब्राह्मण जो आहे तो घरी नव्हता. त्याची स्त्री ब्राह्मणी होती आणि ती म्हणाली की आज तुम्हाला भिक्षा देण्याकरता माझ्याकडे काही नाही आहे, तेव्हा फक्त हे पाणी तुम्ही जे आहे ते प्राशन करा. तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज म्हणाले, असं कसं? तुझ्या दारात जी म्हैस बांधलेली आहे त्याचं काय? तर ती म्हणाली, हो ती म्हैस वांज आहे, ती कधी व्यालीच नाही, अर्थात तिला कधी काही बाळ म्हणजे म्हैस किंवा रेडा तिला कधी काही झालंच नाही, त्याच्यामुळे ती व्यालीच नाही, त्याच्यामुळे तिला कधी दूध दिलंच नाही. म्हणते असं कसं? माझ्यासमोर मला दाखव बरं, असं ते म्हटले. आणि मग ती ब्राह्मणी जी आहे तिने काही वाद वितंड करत नाही बसली, म्हणाली हो का, दाखवू का? बरोबर ठीक आहे. मग गेली दाखवायला आणि तिने दूध काढायला बसली आणि 2 हंडे दूध निघाले मित्रांनो त्या म्हशीचं. आणि तेच दूध मग तिने गरम करून तापवून दिलं दत्तगुरूंना म्हणजे नृसिंह सरस्वतींना आणि त्याचं ते प्राशन केलं. आता बघा, भिक्षा मागण्याकरता गेलेले आहेत पण करून काय आले? पुढच्या आयुष्याची त्यांची संपूर्ण आयुष्यभराची दुधाची सोय स्वतः करून आले. कळलं? झोळी अन्नपूर्णा म्हणजे काय? भिक्षा मागण्याकरता झोळी आहे पण त्या झोळीमधून ते स्वतः दान देतात. त्या ब्राह्मणाचं आणि त्या ब्राह्मणीचं
कल्याण करून आले. ते भिक्षा मागण्याकरता गेले आणि अन्न त्यांना देऊन आले. झोळी अन्नपूर्णा कर्माय शांती कमंडल कर सोहाय. दुसऱ्या हातामध्ये तुझ्या कमंडलू आहे, तो शांतीचं स्वरूप आहे. आणि 2 हातांचं काय घेऊन बसलात? काय चतुर्भुज षडभुज सार. अरे 2 हात काय, 4 हात काय, 6 हात काय, त्याचं काय घेऊन बसलात? अनंत बाहू तू निर्धार. तुझं स्वरूप कसं आहे? अनंत बाहू आहेत. तुला कुठल्याही आकृतीमध्ये मी काय मोजणार? आकाशम पतितम तोयम सागरम. जसं सागराला जाऊन मिळतं तसं सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. जसं संपूर्ण नद्यांचं पाणी आकाशातून पडणारं जे खाली धरणीवरती पडणारं पाणी आहे ते सगळं समुद्राला जाऊन मिळतं, तसं कुठल्याही देवाला केलेला नमस्कार जो आहे तो केशवाला जाऊन मिळतो. आणि तो केशवच तू आहेस. अनंत बाहू आहेस. समस्त आकृत्यांच्या पलीकडे आहेस. तेच सांगण्याकरता त्यांनी म्हटलेलं आहे, अरे 2 हात काय, 4 हात काय, 6 हात काय, तू अनंत हस्त आहेस. म्हणजे तुला आकृतीमध्ये मी काय शोधत बसू? अरे तू तर केशव आहेस. आणि असा जो तू आहेस, अनंत आहेस, त्याला काय सांगतायत? आव्यो शरणी बाळ जाण उठ दिगंबर चालल्या प्राण. अरे आता माझे प्राण जाऊ लागलेले आहेत. नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा सर्वता फुटोप आहे, असं जे कान्होपात्रांनी म्हटलेलं आहे. तोच भाव जो आहे इथे रंगावधूत महाराजांचा आहे की अरे दत्ता आता उठ रे बाबा, आता उठ. माझा प्राण आता जाऊ लागलेला आहे. मला पटकन आपल्या कुशीमध्ये घे, आपल्या हृदयामध्ये धारण कर. तुझं दर्शन दे, दर्शन दे, दे रे भगवंता. तुझ्या चरणांचं मला दर्शन दे आणि तुझ्या चरणांमध्ये माझं संपूर्ण स्वत्व विरघळून टाकू दे रे दत्तगुरु राया. आता ह्याच्यानंतर ते ब्लॅकमेल करायला सुरू करतात. म्हणजे कसं बघा, आता पहिलं काय म्हणतात? सुणी अर्जुन केरो साध रिजो पूर्वे तू साक्षात दीदी रिद्धी सिद्धी अपार अंते मुक्ती महापदसा.